माध्यमातून 100 रुपये इथे दिले गेलेत. मॅच ऑन करायची आहे, थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय. प्रकाश तुंबडा अप्पी इथे खेळ करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि तोच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मॅच ऑन होतीये. एक चांगल्या मॅचची आशा आहे तिथे आपण बालगूया आणि देऊया दोन्ही टीम्सना शुभेच्छा. अप्पी व्यावसायिक क्रिकेटमध्ये मजल मारणारा एक हर हुन्नरी खेळाडू आहे. हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, योग्य कलेक्शन केलंय, चांगला रनिंग कॅच कंप्लीट केला गेलाय, माघारी परतवलं बॅटरला, आउट. शाहीद शेख सर तिथे दुहेरी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. कॉमेंट्री असू द्या किंवा स्कोरिंग किंवा आता कॅमेरामॅनची भूमिका चोख पद्धतीने इथे पार पाडली जाते. क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. तेच शाहीद शेख सर आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅनच्या ऑफिशियल भूमिकेमध्ये. इथे स्वप्नील आलाय क्रमांक 3 करिता. स्वप्नीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अप्पी इथे पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट टिपली आहे. तदनंतरचा बॉल तो सुरेख हाताळलाय, वेगानं तिथे बंदिस्त करून ठेवलं. प्रचंड वेग, तदनंतर योग्य उसळी ती पाहायला मिळाली आहे. 2 चेंडू इथे निर्धाव स्वरूपात डिलिव्हर करण्यामध्ये अप्पीला यश आलंय. प्रकाश तुंबडा अप्पी या नावानं प्रचलित आहे. पुढचा बॉल सरळ ध्येय यष्टीवरती लागलाय. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडू शकला नाहीये. व्हेरिएशन ते पाहायला मिळालंय बाईस स्वरूपात, लेग बाईस स्वरूपात. तिथे एक सिंगल ती एक्स्ट्रा स्वरूपात ऍड केली गेली आहे. आणि विचार केला तर 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 1 धाव ती स्कोर कार्डवरती ऍड केली आहे. 3 चेंडूंच्या अखेरीस एक महत्वाची विकेट माघारी परतली. पुन्हा एकदा इथे ड्राईव्हचा फटका तो सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे जरूर थोडंसं फंबल झालं होतं, परंतु बॅकअप सुरेख होता. तर नंतर इथे रिटर्न तेवढा परफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या. चांगली तेज दौड आपल्याला पाहायला मिळते विकेटच्या मध्यातनं. पुढचा बॉल तिथे पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फटका फसलाय. तिथे विकेटच्या मागे एक क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं विकेट प्राप्त करून दिली आहे गोलंदाजाला. गॉन. अक्षयला आपण पाहतोय. अक्षय आणि प्रकाश यांच्यातला हा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. शेवटचा बॉल तो अजूनही पहिल्या षटकातला तो शीर्ष राहतोय. इथे पुढचा बॉल फिरवलाय. इथे परफेक्टली डन, इझिली एफर्टलेस, फक्त तिथे सजवलाय षटकार. च्या माध्यमातून गोराईवरनं ऑनलाईन पेमेंट 1000 रुपयाचं ते प्राप्त झालंय. संपूर्ण दिवस गाजवलाय अविनाशनं आणि त्याच खेळीच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक ते शाल्डन यांच्या माध्यमातून इथे 1500 रुपये क्षमस्व 1500 रुपयाचं जीपे स्वरूपात तिथे अविनाशला इथे ट्रान्झॅक्शन ते दिलं गेलं शाल्डन यांच्या माध्यमातून.
प्लीज स्पीडअप करा, विनंती करतोय. स्कोर कार्ड ते जाऊन पोचले 12-12. पहिली ओव्हर ती समाप्ती अखेरीस 12 वरती मजल मारता आली आहे टीमला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. थोडासा बिघाड तो आपल्याला पाहायला मिळालाय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, फटका फसलाय, उंच हवे चेंडू उभा राहिलाय तिथे. प्रकाश तुंबडा तो करणार नाही, चुकी माघारी परतवलं बॅटरला. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सुसज्जित झालाय. पुढचा बॉल, पुढचा बॉल उंचावरनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चांगला हाय कॅच कॅरी केला गेलाय, माघारी परतावं लागेल बॅटरला. आउट. गॉन. पुन्हा एकदा समोर उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. वेगानं 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाले. सिंगल डबलला इथे महत्व ते दिलं गेलेत. सिंगल डबलनं विजय पराभवाचं जे अंतर आहे तेच आपण मोजू शकतो. इथे पुढचा बॉल, पुढचा बॉल समोर होता, उडवण्याचा प्रयत्न उंच हवेतनं पाठवलाय सीमारेषा पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीकरिता. षटकार 6. पुन्हा एकदा मी उल्लेख करू इच्छितो, अविनाशच्या या बहरदार खेळीच्या जोरावरती त्यानं जवळपास विचार केला तर 3800 रुपयांचं पारितोषिक ते कमावलंय. जगदीशजी दोडी साहेबांच्या माध्यमातून 300 रुपये, त्यानंतर शेल्डन जवळपास त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात 1500 रुपये ते प्राप्त झालेत. त्याच्यानंतर अशोकजी नाईकुडे साहेबांच्या माध्यमातून जीपे ते 2000 रुपये, एकंदरीत 3800 रुपये, 3800 रुपयाचा पारितोषिक ते आत्तापर्यंत अविनाशच्या खात्यामध्ये जमा झालंय. पूर्णपणे दिवस गाजवलाय आणि त्याचंच फलस्वरूप त्याला हे रोख पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल, पुढचा बॉल आणखी एकदा हवाई सफरीवरती पाठवलाय, तिचा चांगला कॅच कॅरी केला गेलाय चिमुकल्याच्या माध्यमातून. रोख पारितोषिक 100 रुपये त्याचा हकदार असणार आहे. षटकार. समीर यांच्या माध्यमातून मनोरंजन करण्याकरिता ट्रेंडिंग गीत ती वाजवली जात आहेत.
स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25 आणि इथे चिमुकल्याला 100 रुपयाचं पारितोषिक ते दिलं जाणार आहे. जगदीशजी धोडी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये ते प्रत्येक झेलकरिता होते. सीमारेषा पलीकडे झेल घ्या आणि 100 रुपये कमवा, ही स्पर्धेची नियमावली आहे. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. 26 धावांचं आव्हान असणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपण सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत. जवळपास या 25 धावांच्या योगदानामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका इथे अक्षयनं बजावली आहे. 3 षटकार ठोकलेत आणि त्या 3 षटकारांच्या मदतीनं 4 चेंडूंमध्ये 20 धावा त्या ठोकण्यात आणि इथे चांगली टोटल ती उभी राहिली आहे. विनंती करतोय दोन्ही बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंचापन त्यांना ताकीद द्या. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की सेकंड इनिंगमध्ये आपल्याला प्रकाश तुंबडा तो सुद्धा खेळ करण्याकरिता सुसज्जित होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला क्रिकेटर आहे, सातत्यानं चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अनेक वर्ष ते पाहायला मिळालं आहे. सतीश आणि प्रकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अपी या नावानं प्रचलित आहे. संपूर्ण आदिवासी समाजामध्ये एक नामवंत प्लेयर आहे. सातत्यानं आपल्या समाजाचं नाव ज्यानं पुढे नेण्याचं कार्य केलं तोच प्रकाश तुंबडा. संजयजी देसाई साहेबांकडनं इथे प्रकाशकरिता रोख पारितोषिक ते आलंय. 3 षटकारांकरिता 500 रुपये रोख पारितोषिक ते दिलं जाईल प्रकाश तुंबडा आपी याच्याकरिता. इथे टीम गवलीपाडा त्यांच्या विपक्षामध्ये टीम माजिवडे. ऋतिक जाधव इथे गोलंदाजीच्या मार्गवरती आलाय आणि संजयजी देसाई साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक करिता दिलं जाईल. तिथे प्रकाश तुंबडा अप्पी करिता. लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅटर आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल पुल करायचा होता, प्रयत्न कुठेतरी अपूर्ण ठरलेत. डॉट बॉल तो कंप्लीट झालाय. यष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. सागरजी देसाई साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक ते षटकार हॅट्रिक करिता दिलं जाणार आहे. फटका फसलाय. इथे सर्वात महत्वाची विकेट या मॅचच्या अनुषंगानं प्रकाश तुंबडा 0च्या आकड्यावरती माघारी परतलाय. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 करिता सर्वात महत्वाचा मोहरा, सर्वात महत्वाची विकेट ती माघारी परतवली आहे इथे गोलंदाज ऋतिकना. या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक ज्यांना हाताळलं होतं तोच ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये सुद्धा सर्वात महत्वाच्या विकेटला माघारी परतवलंय. प्रेशरमध्ये धाडलंय टीमला. इथे अडचणी त्या वाढल्यात, अडचणींमध्ये सावरावं लागणार आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करणं ते गरजेचं आहे. पुढचा बॉल ऋतिक. पावलांचं माप ते कुठेतरी चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. रेडी नव्हता, त्याच अनुषंगानं डिलिव्हरी ती प्रॉपर पाहायला मिळाली नाहीये. डेड बॉल असं घोषित केलं गेलंय. पुन्हा एकदा सुसज्जित होतोय बॉलिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याने टिपला झेल आणि फलंदाजाचा संपला इथे खेळ. आउट.
चांगलं कॅमेरा वर्क आम्हाला इथे शाहीद शेख सरांकडनं पाहायला मिळतंय. एक्सपिरियन्स नाही आहे परंतु शिकणं ते त्यांच्या अंगी खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोष्टी ट्राय करत राहतात आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा होत आहेत. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू समाप्त झालेत आणि हॅट्रिकवरती असणारे गोलंदाज ऋतिक प्रथम इथे मेडन षटक हाताळलं होतं त्या हॅट्रिकवरती आहे. पुढचा बॉल सुपर पडल्यानंतर प्रचंड वेगानं विकेटच्या मागे नेलाय. तिथे विकेट कीपर आणि गोलंदाजाचं कॉर्डिनेशन ते सुपर आपल्याला पाहायला मिळालं. योग्य कलेक्शन ते विकेटच्या मागे प्रॉपरली कलेक्ट केलं गेलं विकेट कीपरच्या माध्यमातून. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पुढचा बॉल फुलर लेंथ मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न फसलाय. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागून तिथे एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ केली आहे ऋतिकनं. घातक गोलंदाजी इथे पहिल्या षटकामध्ये जरूर केली आहे. 5 चेंडू समाप्त होत आहेत आणि धावसंख्या केवळ 1 वरती जाऊन पोहोचली आहे. कमालीची गोलंदाजी. धावसंख्या कमी होती परंतु तिथे ऋतिकची कामगिरी ती अत्यंत जादूगरी राहिली आहे. शेवटचा बॉल त्याच्यावरती एक मोठा फटका तो गरजेचा राहणार आहे शेवटच्या ओव्हर करिता. उडवलाय बॉल उंच हवेतनं पिकअप आणि डिलिव्हर. पहिला धमाकेदार टायमिंगच्या जोरावरती षटकार 6. जे छायाचित्रण आहे ते शैक्षिक सरांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून इथे टिपलं जाते. मैदानाच्या चौफेर आपल्याला गर्दी ती पाहायला मिळते. सुपर सॅटर्डे इथे पाहायला मिळालंय आणि त्याच्यामध्ये तुडुंब गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकानं मेहनत घेतली आहे. पहिलं वर्ष आहे परंतु नियोजनाच्या बाबतीत 100% कमिटमेंट प्रत्येकानं केली आहे. प्रत्येकानं आपली भूमिका चोख पद्धतीनं पार पाडली आहे. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला उभा करण्याकरिता ती मोलाची आहे. पहिला बॉल सेकंड ओव्हरचा. पहिला बॉल फुलर लेंथ पुन्हा एकदा बॅट लिफ्टला खाली सुद्धा आणू दिला नाही आहे. टायमिंग प्रॉपर नाही आहे परंतु एक सिंगल ते परावर्तित करू दिली. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 8-8. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आमचे डिजिटल स्कोरर जयजी कांबडी त्यांच्या माध्यमातून इथे डिजिटल स्कोरिंग ती ॲक्युरेटली केली जाते. अचूकता ती पाहायला मिळते. सामन्यावरती तीक्ष्ण नजर आहे आणि आमचे मॅन्युअल स्कोरर कल्पेशजी कालच्या सत्रामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं गोललेखन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यानंतर आमचे ऑपरेटर सुनीलजी पुजारी असतील, गोवर्धनजी भोईर असतील, संपूर्ण टीमनं इथे मेहनत घेतली आहे. त्यानंतर आमचे DJ समीर यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगली गीतं आपल्याला ऐकायला मिळाली आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला पिकअप केलाय आणि लांबच लांब लावलेत पंख. पहिला धमाका त्याच्यानंतर दुसरा धमाका टोकलाय षटकार. निर्णायक क्षणाला 2 षटकार तर ठोकलेत. अजून 2 येतील का याची उत्सुकता ती मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे आणि त्याला रोखण्याची जबाबदारी ती समीरवरती असणार आहे. समीर आणि सतीश यांच्यातला हा खेळ. पुन्हा एकदा तिथे पंचांचं बोट त्या आकाशाच्या दिशेने झेपावला गेलाय. निर्णायक क्षणाला महत्वाची विकेट माघारी परतली आहे. सतीश गॉन.
आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल अतिशय चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. चेंडूवरची नजर ती कॅमेऱ्याची अतिशय तीक्ष्ण आहे. शेवटचा बॉल या षटकात अजूनही शेष राहतोय. पुढचा बॉल एक चेंडू आणि 10ची गरज ती अजूनही शेष राहतीये. एक बॉल 10. पुढचा बॉल समीर तयार होतोय. जोरकस मारायचा होता तिथे फिरवलं. डॉट बॉलला कंप्लीट केला गेलाय आणि लगेच इथे नाणेफेक करण्याकरिता या टीम मीटिंग करू नका. सेलिब्रेशन आपण नंतर करा विनंती करतोय दोन्ही टीम्स. यानंतर आपण या मॅचची मॅन ऑफ द मॅच ती वितरित करणार आहोत कारण की आपल्याकडे वेळ तो खूप कमी आहे. आजचं शेड्यूल जेव्हा कंप्लीट होईल ती तेव्हा मॅन ऑफ द मॅच ती दिली जाईल. अक्षय ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय कोणाच्या सिरीज भेटले त्यांचे ना बायसिकल माननीय श्री नितीनजी पागी साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची जी बायसिकल आहे ती उपलब्ध झाली आहे. मी त्यांनाच विनंती करतोय. इथे नितीनजी बागी साहेब ते उपस्थित आहेत. त्यांच्याच माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल या स्पर्धेच्या निमित्तानं ती दिली गेली आहे. त्यांनाच विनंती